नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आपल्याला परत आपली धडाकेबाज काव्या बघायला मिळणार आहे मालिकेमध्ये. काव्यासमोर जेव्हा रम्याचा खरा चेहरा समोर येतो, तेव्हा तिचा खूप संताप होतो. पार्थ तिला खूप समजावून सांगतो आणि मग ती ठरवते, की आता काव्या अशी मुळू रडत बसणार नाही. रम्याला चांगलाच धडा शिकवणार. काव्या पार्थ रम्याजवळ येतात आणि काव्या तिच्या जोरदार कानाखाली ठेवून देते. म्हणते, "ही कानाखाली तुला या जुन्या काव्याने दिली आहे. जिला तू इतक्या दिवस घोळात घेत होती." रम्याला काव्याला असं बघून चांगलाच शॉक बसतो. रम्या म्हणते, "मग काय आता ही काव्या तिची इच्छा नसतानाही बाळाला जन्म देणार आहे?" काव्या लगेचच तिला म्हणते, "याची काळजी तू करू नकोस रम्या. आमच्यापासून आणि आमच्या बाळापासून लांब राहायचं, कळलं?" काव्याच्या तोंडून "आमचं बाळ" हे शब्द ऐकल्यावर पार्थ खूपच खुश होतो. लगेचच काव्याचा हात हातात घेतो, म्हणतो, "आमचं बाळ?" काव्या पार्थकडे बघून हसते. आता काव्याने फायनली ती आई होणार हे डिक्लेअर केलं आहे. पण रम्याचे उद्योग काही थांबणार नाही. ती काही शांत बसणार नाही. तर रम्या आता काय करेल हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.